भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर तयार करण्यात आलेला नवनिर्मित आंबोरा केबल ब्रिज व गोशेखूर धरण थोडक्यात बचावला आहे। पुरामुळे स्वामी समर्थ कंपनीची क्रेन वाहत गेल्याने 133 केव्हीचा इलेक्ट्रिक वायर तुटून पडला होता। कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे वायर तुटला व पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर पडून मोठी दुर्घटना झाली असती। ही बातमी जीबी न्यूजने दाखवतात। महावितरणतर्फे स्वामी समर्थ कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस सुरू असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले आहे। अगोदर आपल्या नदीला पूर आल्या कारणामुळे ती जी क्रेन जी वाहत गेलेली आहे, मला सकाळी एक व्हिडिओ आला 6:30 वाजता। त्याच्यामध्ये असं कळलं की ती क्रेन वाहत गेली आहे। नंतर त्याला निरखून बघितलं असता तिथे असं दिसलं की ते कंडक्टरला टच झाली आणि स्पार्किंग होऊन कंडक्टर आपले तिथे तुटलेले। ती ॲक्च्युली जे क्रेन वाहत गेलेली आहे त्याचा बूम ओपन असल्या कारणामुळे तिथे टच झाली तिथे आणि आपलं कंडक्टर तोडून ती समोर गेली आणि समोरचा व्हिडिओ आणि नंतर बहुतेक त्याला काही वेळानंतर त्याला त्या क्रेनला बहुतेक काढण्यात आलेलं आहे। ते याच्यामुळे आमचं ते फीडर जो कारदा फीडर आहे तो सावली सबस्टेशनला जातो आहे। तो कारदा सबस्टेशनमधून सावली सबस्टेशनला अलॉंग द रिव्हर जे केबल्स आहे आपला कंडक्टर आहे ते त्यांनी डॅमेज केलेलं आहे। ती जे कंडक्टर पडलेलं हे जे टावर जे असतात हे अलॉंग द म्हणजे अक्रॉस द रिव्हर असतात हे आणि अक्रॉस द रिव्हर असल्या कारणामुळे तिथे जवळपास नागरिक तिथे लोक म्हणजे पूर बघण्यासाठी आलेले होते आणि इट मे बी अगर तो कंडक्टर त्यांच्या अंगावर पडला असतं तर मे बी डॅमेज होऊ शकलं असतं किंवा काही प्रॉब्लेम होऊ शकला असतं इथं। आणि जे स्वामी समर्थचं ते ब्रिजचं काम चालू आहे तर त्यांच्यासोबत तिथे PI साहेब पण आले होते वेळेवर तिथे। त्यांनी पण त्यांना फोन करून बोलवलं वगैरे आणि त्याच्यावर जे कारवाई आहे ते पोलीस कारवाई त्यांच्याकडे चालू आहे त्यांच्यावर। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।